तुकाराम महाराज म्हणतात की वैकुंठाला जायची जी वाट आहे ती आता खूप सोपी झालेली आहे. खूप अवघड वाटायची अगोदर. तर काय म्हणतात बघूया. वैकुंठ जावया तपाचे सायास, लागे जीवानाश करणे बहु, तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. तुका म्हणे केली सोपी पायवाट, परी वैकुंठ भूमीवरी. पूर्वी वैकुंठाला जाण्यासाठी जीवाचा नाश होण्या इतके तप करावे लागत असे, ध्यान करावं लागत असे आणि खूप कष्ट सहन करावं लागत असे. पण भक्त पुंडलिकाने सर्वावरच फार मोठे उपकार केलेला आहे. त्याने दाखविलेल्या भक्तिमार्गामुळं पृथ्वीवरच्या दुर्जनाचा भार कमी झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की वैकुंठाची अवघड पायवाट आता सोपी झाली आहे. ही पायवाट म्हणजे पंढरीच्या रूपाने पृथ्वी तलावर वैकुंठ आले आहे. म्हणजे पूर्वी आपल्याला वैकुंठाला जाण्यासाठी जपतप करावं लागत होतं, पण आता हे वैकुंठच पृथ्वी तलावरती पंढरपूरमध्ये आलेलं आहे. हे आपल्यासाठी पुंडलिकाने खूप मोठा उपकार केलेला आहे असं या अभंगात सांगतात. रामकृष्ण हरी.